हाय गाईस, कशा आहे तुम्ही? मजेत असाल? आम्ही बी मजेत आहे. सोनू मोरे या चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत आहे. फायनली मी चाललेली मम्मीच्या घरी. है ना दीदी? अच्छा, आम्ही मस्त चाललेले मम्मीच्या घरी. झाडं बघा किती छान लागलेले तिथं, किती छान आहे. उल्हासनगर ट्युशन छान आहे. आता जाऊया मम्मीकडे, बघूया मम्मी काय बोलते काय नाही. चला कंटिन्यू ब्लॉग बघा. ते आम्हाला घ्यायला येतात, मम्मी येते टायमाला पुढं आम्हाला घ्यायला. यावेळेस बघूया येते की नाही. तर तुम्हाला कंटिन्यू ब्लॉग बघत राहा. खूप छान मजा येणार आहे ब्लॉगमध्ये. आणि हे कसे जातात बघा फायनली. तिथं बाबा थँक यू. घरून आम्हाला काय ब्लॉग काढायलाच भेटला नाही, कारण की भरपूर वेळ होत होता जायला. आणि पटापट तयारी केली आम्ही. माझी थोडी तब्येत बी खराब आहे, तर त्यामुळे पटापट तयार झालो. काय जास्त हे केलं नाही, टाइमपास. आणि निघालो मम्मीकडे जायसाठी. कारण की पेपर चालू होते मुलांचे, तर मला काही यायलाच भेटलं नव्हतं. मग मी बोलले आता सुट्ट्या राहतील 3 दिवस, तर मम्मीकडे जाईल. आता आम्ही चाललो. चला, ते छान स्टेशन आहे बघा, एकदम साफ वगैरे मस्त स्टेशन आहे. मला या स्टेशनावरती व्हिडिओ काढायला खूप आवडतं. हाय गाईज, फायनली मी आलेली आहे माझ्या मम्मीकडे. आम्ही काय दुपारी व्हिडिओ काढू नाही शकलो, कारण की भरपूर पाऊस होत होता. त्यामुळे काय वर्ष कसं वाटतंय आम्ही आलो तर? छान वाटतंय. छान वाटतंय. तुला कसं वाटतंय आत्याबाई आली तर? यांच्या औषधानं बघा एवढ्या मस्त्या करतायत माझ्या मुली, माझ्या भावाच्या मुली. त्यांचे एवढे छान केस वगैरे बांधलेले होते, सगळं सोडून टाकलं त्यांनी. मम्मी टीव्हीचा आवाज कमी कर. काय खाणार आहे जेवण? काय बनवले तुम्ही मम्मीने? बिर्याणी. बोल हाय गाईज, द्या बिर्याणी खायला. द्या बिर्याणी खायला. हेलो गाइस, या बिर्याणी खायला. सगळेजण या. इथे आमची बिर्याणी बनतीये. बिर्याणी बनवते. बॅक कॅमेराने दाखवते. हे बघा मस्त इथं बिर्याणी आमची तयार होतीये. मस्त मम्मीच्या घरी आलेले, मस्त बिर्याणी खायला भेटते आम्हाला. इकडं वर्षा तांदूळ धुतीये. वर्षा काय मग आम्ही रक्षाबंधनला नाही आलो, कसं वाटलं? खूप वाईट वाटलं. आले दादा, खूप छान वाटतंय. अजून काही? अजून काहीच नाही. कसे असतात आमचे ब्लॉग? आवडतात का तुला? खूप छान असतात. मजा येते बघायला. मजा येते. काय म्हणते मम्मी मग? काय म्हणते? आम्ही आता तुझ्या घरी आलो, तू खूप म्हणत होती ये ये. आता चांगलं वाटतं. चांगलं वाटतं. माझी मम्मी आम्हाला पुढे घ्यायला आलेली नाही बरं का. नाही तर दर टायमाला येते ना मी, तर पुढे येते मला घ्यायला. मी जेवणाला बसली होती, मला भूक लागली होती. आणि आम्ही कॉल नव्हता केले मम्मीला, डायरेक्ट येऊन गेलेलो होतो त्यामुळे. आणि चिखल बी होता ना. हा, इकडे पाऊस बी पडत होता, भरपूर चिखल होता. त्यामुळे इकडे बघा यांची किती मस्त त्या चालू आहे. यांचा डान्स एकदम छान चालू आहे. त्यांचा अवशांत बघा कसा झालेला आहे. एवढ्या मस्त आलेल्या आहेत माझ्या मुलीच्या त्या अंगात भरपूर प्रमाणात. तसं काय ते इकडे या बापलेकांचं काय चाललंय? काय खेळत आहेत?
कसं वाटतंय आईच्या घरी आलाय तर? चांगलं वाटतंय? तुला कसं वाटतं? मला तर खूप छान वाटतंय माझ्या आईच्या घरी येऊन. आम्हाला पण आमच्या आईच्या घरी खूप छान वाटतं. काही यांनी मला रक्षाबंधनला आम्ही आलो नव्हतो कारण की मुलांचे पेपर चालू होते, तर त्यामुळे आता आम्ही रक्षाबंधन करायला आलेलो आहेत. हा ना. आता हे मला सोडून जातील बहुतेक, मग आम्ही इथंच राहणार सगळेजण. दिसतोय वर्षा आम्ही. हो. तर फायनली मग मम्मीचं चालू होतं, ये बाई रक्षाबंधन खतम होणार, कधी येणार तू, कधी येणार. आता आम्ही आलो बाई तुझ्या घरी. आता तू आम्हाला एकदम छान छान जेवण बनवून खाऊ घाल. मस्त आज बिर्याणी खा, भात खा, भाकरी खा. हा मस्त छान छान आता आम्ही जेवण मस्त करणार आणि मम्मी बनवून देणार. खूप कारण की आमचं चालू होतं शाळेत येणं जाणं सोडणं मुलांना, त्याच्यातच आमचा पुरा दिवस जायचा. त्यामुळे आता थोडा आराम बी होणार कारण की आता 2-3 दिवस मुलांना सुट्टी बी आहे, रविवार शनिवार. होते इकडे आमची वर्षाची बिर्याणी होती छान पैकी मस्त. वर्षा पटापट कर, तुझ्या भावाला जायचंय. थांब ना कधी जे मी इकडे बघायची मस्त. काय करते का? इथे आमची बिर्याणी टाकून झालेली आहे आणि हिला मी खूप मारणार आहे कारण की ही खूप जिद्द पण होती. खूप माझी व्हिडिओ बघते ना. कशी म्हणते अटो ये ना ग. हे साखर नाही टाकले ना त्यांना, त्यामुळे शंभडी नको बाई, खा तुम्हीच खाऊन घे. काय एडीवाणी करते का? काय खाते तू? दही. आईने पैसे दिले होते 5 आले होते. काय दिलेले पैसे त्याने किती? आपण मस्त बुंदी दही मागवले असते. 30 रुपये. काय काय आणलं मग 30 रुपयामध्ये? आई काय म्हणतात त्याला? दही. आ? दही. दही म्हणतात. आम्हाला माहितच नव्हतं. चम्मचने खाणं, स्पूनने खाणं, हाताने का खाते? त्याच्यामुळे चम्मच मम्मीने वरती ठेवून दिले. मम्मीला बोल ना द्यायला. इथं मम्मी उभी आहे इथं. मम्मीने चम्मच जर भाऊ आले कशी घोंगड घेते बघा. आणि काल तुम्हाला गाऊन वरती दिसला आज साडी होती आणि काल पण गाऊन वरती दिसल. सासूबाईने बी आज साडी घातलेली आहे. उद्याच्या ब्लॉग मध्ये बघा त्याच्या गाऊन वरती असतील दोन्ही जणी. किती संस्कार दाखवतात. आम्ही साडी वेद करतो त्याच्यानंतर लगेच गाऊन वरती येऊन जातो. घरामध्ये कोण असतं? सगळे आपण लेडीज घरात कोणीच नसतं. माझा भाऊ बी कामाला जातो, तो सकाळीच जातो आणि मग हे दोघी जणी असतात घरामध्ये. मग हे वेर करतात, मी बी करते माझ्या घरी वेर, असं काही नाही. पण मी कॉमेडी म्हणून सांगते हा ना दीदी. ही आमची दीदीचं औषध बघा. या इकडं इथं उछाळे दीदी, तिथं पुरा अंधार आहे. काय म्हणते मग? मी ना खरं नाही, ही दीदीमुळे आलेली. ही खूप रडत होती परवाच्या दिवशी, अशी रडत होती. आत्याबाई मला तुझी आठवण येते. कशी रडत होती सांग ना. हा ना भाऊ. तू पिलेटीत खाऊ नको, चल स्पून घेऊन खा जा. वैशाई बघ पुढं तोंड भरवतीये. काय का हिला चम्मच दे. ते बघ तुला गादीवर सांडल बघ. खालती उतर. हा दीदी, माझी दीदी आणि सेम वाटते की नाही सांगा. हा माऊ काय म्हणते तू? आत्याबाई आले आता कसं वाटतंय? चांगलं वाटतंय. माझ्या दीदीने काय तर मला खायला सांगितलेलं होतं. काय आणलं माऊ? सफरचंद. हा ती बोललेली ऍपल घेऊन या आत्याबाई मला, मग तिला ऍपल आणलेले ना. हा. खाल्ले का? हा. कसे गेले पेपर तुझ्यावाले? चांगले. चांगले गेले ना. आता या वर्षामध्ये ती
सगळ्यांना पास करून देणार. तिकडे टीचर मिचर आहे का सगळ्यांना पास करायला? हा टीचर आहे ती सगळ्यांना पास करायला? काय हो? हा मग पास कोण करतं? टीचर करते. मग तू कसं म्हणते सगळे पास होऊन जाणार ते? बघ ही काय बोलते. तू बोल दीदी काहीतरी. थोडे कपडे दिसत असेल इग्नोर करा कारण की बाहेर पाऊस चालू आहे. मग कपडे टाकलेले आहेत. बोल ना. टीचर पास करते आपण लोग पास नहीं करते है ना? बघ ना. मग काय जाऊ ना आता आम्ही सकाळी. ते माझ्या दीदीचा दात पडला. खेळून पडला तो आखिर शेवट है ना. तुझ्या दात ई कधी ई का? हा दीदीचे बी किती पडले? 2 दात पडलेत ना. माझी दीदी मला कशी मिस करते है ना दीदी. ती सगळी गोष्ट शेअर करणार ना आत्याबाईलाच करणार. बाकी कोणालाच नाही. मला आत्याबाई बोलते ते है ना. मग मी आत्या लागते. कशाचं? आणि ही माझी मुलगी. ही मुलगी कॅमेरा हलतो की. बोल. 1 वाजेला घरी 2 वाजेला घरी 3 वाजेला घरी. गाईस आम्हाला इथं माझ्या बहिणीच्या घरी खूप मजा येते. म्हणजे आमच्या घरी आम्ही राहायचो ना तर आमच्या इथं राहायचो ना तर तिथं कोणच नव्हतं खेळायला. इथं तर जरा थोडेफार बहिणी मी असतात खेळायला पण तिथं नाही बाहेर खेळू देतात ना. त्यामुळे मग इथं थोडंसं बाहेर खेळायला पण भेटतं. हा आम्ही काही की बिल्डिंगात राहतो ना तर तिथं खाली बाहेर कोणी येत नाही खेळायला. सगळे मोठे मोठे मुलं आहेत आणि माझ्या छोट्या 2 मुली आहेत. मग त्यामुळे मग ती म्हणते इथं बा ह्या बहिणी आहेत तिच्या माझ्या भावाच्या मुली त्यांच्यासोबत खेळायला त्यांना मजा येते. सगळ्यांची आत्याबाई आहे बस. आमची मम्मी आहे पण. माझा कॅमेरा हालतो की. चलो बाय बाय.